एक निष्ठ असण्यासाठी बाप एक आणि आई नेक असायला पाहिजे, हे उत्तर दिले संजय राऊत यांनी गद्दारांना. भरसभेत बोलत असताना गद्दारांना संजय राऊत यांनी चांगलंच धारेवरती घेतलं. परंतु प्रश्न हाच पडतोय, उद्धव साहेब ठाकरे तुम्हाला उशीर झालाय का? वरात गेल्यानंतरनं तुम्ही सध्या घोडा घेऊन फिरताय का? एकीकडे अपोजिशन पार्टीचे लोक त्यांच्यावरती टीका करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला जनतेमधून चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय. एकीकडे बघायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा चालू केलाय. त्यामध्ये वाशिम असेल, परभणी असेल, जवळपास बीड असेल, सगळ्या ठिकाणी फिरतायत. जनतेतून चांगल्या पद्धतीचा प्रतिसादही येतोय. संजय राऊत यांच्याबद्दल असंही बोललं जातंय, 100 दाऊद आणि 1 राऊत. ज्या पद्धतीने संजय राऊत सध्या पक्ष सांभाळतायत, उद्धव ठाकरे यांची भूमिका मांडतायत, गद्दारांना प्रश्न विचारतायत, परंतु सगळ्यात मोठा क्वेश्चन हाच येतोय, हे सगळे कामं जर उद्धव ठाकरे यांनी अगोदर केले असते, जनतेमध्ये जाऊन जनतेंना विचारलं असतं, खासदारांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या असत्या, खासदारांना वेळ दिला असतो. परंतु ज्या पद्धतीने खासदार ब्लेम करतात की उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ नाही दिला, उद्धव साहेब ठाकरे यांनी आमच्या अडचणी नाही जाणून घेतल्या, त्यामुळे आम्ही गद्दारी केली. परंतु आता उद्धव साहेब ठाकरे हे राजकीय सक्रिय झाल्याचं दिसून येते. वेगवेगळ्या भागात जाऊन तिथल्या लोकांची मतं जाणून घेत आहेत, गद्दारांवरती टोलेबाजी करतायत. परंतु या सगळ्या गोष्टी जर अगोदर ती केल्या असत्या तर उद्धव ठाकरे यांचे हे खासदार फुटले नसते, उद्धव ठाकरे यांच्यावरती आता ही वेळ आली नसती. दुसऱ्या बाजूला राहिलेले उर्वरित खासदार किंवा आमदार, यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांना त्या आमदारांना वाचवून परत आपली दुसरी जी आहे ती सेना तयार करायची आहे. त्यामुळे हा दौरा करत असल्याचं सांगितलं जातंय. परंतु मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.